हे डिटर्मिनंट कसे लिहायचे ते आपण आत्ता पाहणार आहे. सो इथे बऱ्याच मुलांच्या मिस्टेक्स होतात, हे तुमचा सिक्वेन्स लिहायला चुकतो. सो हा सिक्वेन्स कसा लक्षात ठेवायचा त्यासाठी मी इथे एक ट्रिक सांगितली आहे. 12, 32, 13. सो डीचा डिटर्मिनंट घेताना 12, dxचा डिटर्मिनंट घेताना 32, dy चा डिटर्मिनंट घेताना 13. सो हा सिक्वेन्स तुम्ही लक्षात ठेवा. d 12, dx 32, dy 13. So linear equation in two variables. Our next point is determinant and Cramer's rule. Okay. So how to solve simultaneous equation using elimination method, substitution method and graphical method हे आपण पाहिले in previous video. Now this is the fourth method, how to solve simultaneous equation using Cramer's rule. Okay. So Cramer's rule मध्ये आपल्याला डिटर्मिनंट लागणार आहे. सो हाऊ टू सॉल्व डिटर्मिनंट, व्हॉट इज डिटर्मिनंट हे आपण डिटेलमध्ये बघणार आहे. देन Cramer's रूलमध्ये आपण डिटर्मिनंटचा यूज करून सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करणार आहे. नाव डिटर्मिनंट म्हणजे काय ते आपण आता डिटेलमध्ये पाहूया. नाव फर्स्ट वी विल सी व्हॉट इज डिटर्मिनंट. ओके. सो डिटर्मिनंट म्हणजे काय. सो इथे आपण एक डिटर्मिनंट बघितला आहे. सो दीज आर दी व्हॅल्यूज ऑफ डिटर्मिनंट A, B, C, D. सो व्हॉट इज डिटर्मिनंट. डिटर्मिनंट म्हणजे दोन स्टँडिंग लाईन असतात आणि दोन स्टँडिंग लाईनमध्ये आपण व्हॅल्यूज लिहितो. ओके. सो इथे दोन कॉलम्स आहेत, दोन रोज आहेत. ओके. सो हा 2/2 डिटर्मिनंट आहे. ओके. सो दिस इज 2/2 डिटर्मिनंट. 2/2 मीन्स 2 कॉलम 2 रोज. सो 2/2, 2 × 2 4. त्यामुळे इथे टोटल 4 व्हॅल्यूज असतात. ओके. सो 2 × 2 4. सो देअरफॉर दिस डिटर्मिनंट हॅज टोटल 4 व्हॅल्यूज A, B, C, D. सो हाऊ टू सॉल्व डिटर्मिनंट. डिटर्मिनंट कसा सॉल्व करायचा. सो आपण पूर्ण या क्रॅमर्स रूलमध्ये जो काय आपण डिटर्मिनंट यूज करणार आहे तो 2/2चा डिटर्मिनंट यूज करणार आहे. सो हाऊ टू सॉल्व डिटर्मिनंट. डिटर्मिनंट कसा सॉल्व करायचा. सो दिस इज द फॉर्म्युला. A × D AD मायनस B × C BC. सो AD - BC हे सॉल्व केल्यानंतर जे आपल्याला आन्सर मिळेल दॅट इज द व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट. ओके. सो आपण आता एक्झाम्पल घेऊन बघूया. सो 1, 2, 3, 4 हा एक मी डिटर्मिनंट घेतलं आहे. ह्या त्याच्या व्हॅल्यूज आहेत. सो आता सॉल्व करायचं. सो क्रॉस ज्या व्हॅल्यूज आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. सो 1 × 4 4 मायनस 2 × 3 6. सो 4 - 6 दॅट इज -2. सो इथे सबट्रॅक्शन होणार आहे. सो सबट्रॅक्शन करताना आपण मोठ्या नंबरचा साईन देतो. सो साईन ऑफ बिगर नंबर देअरफॉर -2. सो ही डिटर्मिनंटची आपल्याला व्हॅल्यू मिळाली -2. नाव वी विल सी द क्रॅमर्स रूल इन डिटेल. नाव क्रॅमर्स रूल. व्हॉट इज क्रॅमर्स रूल. सो दिस इज द नेक्स्ट मेथड ऑफ सॉल्विंग सायमल्टेनियस इक्वेशन. सो सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करण्याची दिस इज द फोर्थ मेथड. ओके. सो ह्या मेथडमध्ये तुम्ही आता इथे बघताय या मेथडमध्ये आपण डिटर्मिनंटचा यूज करणार आहे. सो व्हॉट इज डिटर्मिनंट ते आपण आत्ता पाहिलं. ओके. डिटर्मिनंट कसा सॉल्व करायचा, डिटर्मिनंट म्हणजे काय ते आपण आत्ता पाहिलं. सो 2/2चा डिटर्मिनंट आपण इथे सगळीकडे यूज करणार आहे. सो दिस इज D डिटर्मिनंट, dx डिटर्मिनंट, dy डिटर्मिनंट. सो हे त्याचे फॉर्म्युले आहेत. सी डिटर्मिनंटच्या व्हॅल्यूज कशा घ्यायच्या आणि फायनली x आणि yची आपण व्हॅल्यू फाइंड करणार आहे. सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करणं म्हणजेच काय, फाइंडिंग द व्हॅल्यू ऑफ x अँड y. सो व्हॅल्यू x अँड yच्या व्हॅल्यूज कशा फाइंड आउट करायच्या हा त्याचा फायनल फॉर्म्युला आहे. ओके. सो ह्यासाठी x अँड yच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करण्यासाठी dx/d dy/d. सो dx, d आणि dyच्या व्हॅल्यूज आपल्याला माहीत पाहिजेत. सो त्यासाठी हे डिटर्मिनंट कसे लिहायचे ते आपण आत्ता पाहणार आहे. सो इथे बऱ्याच मुलांच्या मिस्टेक्स होतात, हे तुमचा सिक्वेन्स लिहायला चुकतो. सो हा सिक्वेन्स कसा लक्षात ठेवायचा त्यासाठी मी इथे एक ट्रिक सांगितली आहे. 12, 32, 13. सो डीचा डिटर्मिनंट घेताना 12, dxचा डिटर्मिनंट घेताना 32, dyचा डिटर्मिनंट घेताना 13. सो हा सिक्वेन्स तुम्ही लक्षात ठेवा. D 12, dx 32, dy 13. ओके. सो हे 12, 32, 13 म्हणजे काय आहे. आता सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करताना तुम्हाला माहिती आहे आपल्याला 2 इक्वेशन्स लागतात. सो दिस इज फर्स्ट इक्वेशन, दिस इज सेकंड इक्वेशन. सो या फर्स्ट इक्वेशनच्या व्हॅल्यूज आहेत, ह्या सेकंड इक्वेशनच्या व्हॅल्यूज आहेत. ह्या 2 इक्वेशन्स एकाखाली एक लिहून घ्यायचे आणि त्याच्याखाली 1, 2, 3 असं नंबरिंग करायचं. ओके.
सो 1 मीन्स ए, 2 मीन्स बी, 3 मीन्स सी. सो 1च्या लाईनमध्ये 1च्या कॉलममध्ये A1 A2 येतं, 2च्या कॉलममध्ये B1 B2, 3च्या कॉलममध्ये C1 C2. सो या व्हॅल्यूज आपल्याला इथे नंतर पुट करायच्यात. ओके. सो डी डिटर्मिनंटमध्ये आपण काय करणार आहे 12. सो डी डिटर्मिनंटला 1 आणि 2च्या व्हॅल्यूज हव्या आहेत. सो 1 आणि 2 मीन्स एच्या व्हॅल्यूज, बीच्या व्हॅल्यूज. सो A1 A2 अँड B1 B2, A1 A2 B1 B2. सो डी एक्स डिटर्मिनंटमध्ये आपल्याला हवं आहे 32. सो 3 मीन्स सीच्या व्हॅल्यूज फर्स्ट कॉलममध्ये, 2 मीन्स बीच्या व्हॅल्यूज सेकंड कॉलममध्ये. सो C1 C2 अँड B1 B2 अँड डी वाय दिस इज द थर्ड डिटर्मिनंट. सो याच्यासाठी आपण 13 यूज केले. ओके. सो 13 मीन्स फर्स्ट कॉलममध्ये एच्या व्हॅल्यूज आणि सेकंड कॉलममध्ये 3 मीन्स सीच्या व्हॅल्यूज. सो A1 A2 C1 C2. हा सिक्वेन्स जर तुम्ही लक्षात ठेवला 12 32 13 तर नक्कीच तुमच्या या व्हॅल्यूज चुकणार नाहीत. सो मोस्टली मुलांच्या इथे मिस्टेक्स होतात. टू अवॉइड दिस मिस्टेक ही मी तुम्हाला ट्रिक सांगितली आहे. सो केअरफुली ही ट्रिक तुम्ही जर फॉलो केलीत तर तुम्ही नक्कीच हे डिटर्मिनंट केअरफुली परफेक्ट तुम्हाला लिहिता येतील. ओके. जर हे डिटर्मिनंट तुम्ही करेक्टली लिहिलेत तर ह्याच्यावर डिपेंड आपल्याला नेक्स्ट एक्स वायच्या व्हॅल्यू जे आपल्याला काढायत ते तुमचे करेक्ट येतील. सो हे सगळे फॉर्म्युलेज यूज करून क्रॅमर्स रूलमध्ये सायमल्टेनियस इक्वेशन कसं सॉल्व करायचं ते आपण आता डिटेलमध्ये पाहूयात. इथे आपण एक्झाम्पल घेतलं सायमल्टेनियस इक्वेशनचं. दिस इज फर्स्ट इक्वेशन, दिस इज सेकंड इक्वेशन. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5, 2x प्लस वाय इज इक्वल टू 7. सो हे एकाखाली एक आपण लिहून घेतलं आणि त्याला नंबरिंग केलं 1 2 3. ओके. नाव तर डी डिटर्मिनंट घेताना आपण काय करणार आहे 12. सो ए आणि बीचा कॉलम A1 A2 अँड B1 B2. सो इथे आपण A1 A2 आणि B1 B2च्या व्हॅल्यूज पूर्ण करणार. सो दिस इज जेव्हा व्हेरिएबलला कुठला कोइफिशियंट नसतो त्यावेळी आपण 1 घेतो. ओके. सो एक्सला इथे काही नाही आहे म्हणजे 1, वायला सुद्धा इथे काही कोइफिशियंट नाही म्हणजे 1. सेम इथे सुद्धा वायला काही कोइफिशियंट नाही म्हणजे 1. ओके. सो A1 A2ची व्हॅल्यूज काय आल्या 1 2. सो 1 2. B1 B2 1 1 1 1. सेम डी एक्सचा डिटर्मिनंट C1 C2 B1 B2. सो डी एक्सला आपण काय घेतो 32. सो 3 मीन्स सीचा कॉलम 5 7, 2 मीन्स B1 B2 बीच्या व्हॅल्यूज सेकंड कॉलम. सो 5 7 1 1 5 7 1 1. सो हा सॉल्व केला. नेक्स्ट डी वाय. सो डी वाय डिटर्मिनंटचा 13 आपण ह्याला नंबर दिला. ठीक आहे. 13 मीन्स फर्स्ट कॉलममध्ये एच्या व्हॅल्यूज, 3 मीन्स सेकंड कॉलममध्ये सीच्या व्हॅल्यूज. सो A1 A2 C1 C2 ह्या व्हॅल्यूज पुट केल्या 1 2 1 2 अँड 5 7. ओके. नाव हे आपण क्रॉस मल्टिप्लाय करणार 1 इंटू 1 1, 2 इंटू 1 2. सो 1 मायनस 2 मायनस 1. 5 इंटू 1 5, 7 इंटू 1 7, 5 मायनस 7 मायनस 2. सो 1 इंटू 7 7, 5 इंटू 2 10. सो 7 मायनस 10 मायनस 3. सो डीची व्हॅल्यू आपल्याला -1 मिळाली, डी एक्सची व्हॅल्यू -2, डी वायची व्हॅल्यू -3. सो या 3 डिटर्मिनंटच्या व्हॅल्यूज आपण इथे कॅल्क्युलेट केल्या. सो फायनल आपल्याला एक्स अँड वायच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे. सो फायनल आपला फॉर्म्युला कोणता आहे तो फॉर्म्युला यूज करून आपण आता एक्स अँड वायच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करणार. एक्स इज इक्वल टू EX अपॉन डी, वाय इज इक्वल टू डी वाय अपॉन डी. सो इथे डी एक्सची व्हॅल्यू -2, डीची व्हॅल्यू -1. सो -2 -1 मायनस मायनस कट होईल. सो एक्स इज इक्वल टू 2. वाय इज इक्वल टू डी वाय अपॉन डी, डी वायची व्हॅल्यू -3, डीची व्हॅल्यू -1 मायनस मायनस कट होईल. सो 3 अपॉन 1 दॅट इज 3. एक्स इज इक्वल टू 2 अँड वाय इज इक्वल टू 3. सो फायनली आपण एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज फाइंड आउट केल्या. सो आपलं सॉल्विंग सायमल्टेनियस इक्वेशन मीन्स फाइंडिंग द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय. सो क्रॅमर्स रूल आणि डिटर्मिनंटचा यूज करून सायमल्टेनियस इक्वेशन कसं सॉल्व करायचं ते आत्ता आपण डिटेलमध्ये पाहिलं. ओके. जर तुम्हाला ही मेथड इझी वाटली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत. देन थँक्स फॉर वॉचिंग.